Am I audible? हॅलो, आवाज येतो का रे? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am, you are audible. Okay, thank you. See, the characteristics is over. This chart is also explained again. Now we are studying this calorific value. There are two types of calorific value, GCV, that means HCV, and also another type is the NCV, or it may be called as a LCV. Okay, so I will revise the definition of calorific value, and then we also revise the gross calorific value. See, जो कैलोरीफिक वैल्यू है वो अमाउंट ऑफ हीट है obtained on complete combustion of unit mass और unit volume of fuel at STP. सपोज हमने STP कंडीशन के लिए यूनिट वॉल्यूम का आइदर यूनिट वॉल्यूम लिक्विड में लिया है फ्यूल, और सपोज सॉलिड या फिर गैस होगा तो उसका हम मास में लेंगे. सो मैंने सपोज 1 लीटर पेट्रोल लिया है एट एसटीपी कंडीशन. जब उसकी बर्निंग होगी, कंबशन होगा, उसके कंप्लीट कंबशन के बाद जो अमाउंट ऑफ हीट मुझे मिलेगी उससे मैं कैलोरीफिक वैल्यू कहूंगी. ठीक है, समझ में आ गया कैलोरीफिक वैल्यू? The amount of heat obtained on complete combustion of unit mass or unit volume of fuel at STP, it is called as calorific value. Okay, definition समझ ले का? Definition समझ में आ रही है साकिब? Yes, ma'am. Okay, so there are two types of calorific value. First one is the GCV and second one is the NCV. GCV means gross calorific value, उसे हम HCV means हायर कैलोरीफिक वैल्यू भी कह सकते हैं, एंड एनसीवी मीन्स लोअर, नेट मीन्स लोअर. सो सी, द फर्स्ट वन इज द ग्रॉस कैलोरीफिक वैल्यू. द फ्यूल कंटेन्स सम हाइड्रोजन बॉन्ड. ओके, हमें पता है कि फ्यूल में हाइड्रोकार्बन होता है. जो हाइड्रोकार्बन है वो हाइड्रोजन जो है वो कार्बन को बॉन्डेड होगा. ठीक है, आइदर कोवेलेंट बॉन्डेड से. तो जब फ्यूल बर्न होता है क्या होता है, वाटर जो हाइड्रोजन है फ्रॉम फ्यूल इट इज कन्वर्टेड इनटू वाटर वेपर्स. ठीक है, हाइड्रोजन जो है हमारे फ्यूल में से उसका कन्वर्जन वाटर वेपर्स में हो जाता है. सो व्हेन वी कूल्ड दिस वाटर वेपर्स वी कैन गेट द सर्टन अमाउंट ऑफ हीट. जर आपण हे वॉटर वेपर्स कूल केले, जब हमने वाटर वेपर्स को कूल किया तो हमें एक अमाउंट ऑफ हीट मिल जाती है. सो द हीट इज कितनी होती है, उसकी अमाउंट कितनी होती है, तो 2450 जूल्स में होगी, या फिर कैलोरीज में अगर हम उसे लेंगे तो 587 इतनी होगी. ये जो वैल्यू है वो हमें प्रॉब्लेम में या फिर न्यूमेरिकल में यूज करनी है. सो रिमेंबर इट, ये लक्षात ठेवायचे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ही यूज करावे लागणार आहे. नेक्स्ट नंतर पहा पुढं. सो वी गेट द सम हीट डायरेक्टली. ओके, कंबशन ऑफ फ्यूल अँड इन ॲडिशन वी गेट सर्टन अमाऊंट ऑफ हीट. आता इथं आपल्याला डायरेक्टली तर हीट भेटणार आहे, नंतर वॉटर व्हेपर्सची पण असेल, आणि जे प्रोडक्ट्स आहेत ठीक आहे त्या प्रोडक्ट्सचं कुलिंग केल्यानंतर आपल्याला ॲडिशनल हीट भेटणार आहे. ठीक आहे, मग जर ते प्रोडक्ट्सचं कुलिंग आहे ते आपल्याला 15 डिग्री सेल्सिअसला करावं लागतं. ओके, सो वी गेट सम हीट डायरेक्टली बाय कंबशन ऑफ फ्यूल अँड इन ॲडिशन वी गेट सर्टन अमाउंट ऑफ हीट बाय कूलिंग अप टू 15 डिग्री सेल्सियस. सो हमें एक तो वाटर वेपर से हीट मिल जाती है एंड ऑल्सो वी कैन गेट द एडिशन
सर्टन अमाउंट ऑफ हीट बाय कूलिंग, हमें सर्टन अमाउंट ऑफ हीट कहाँ से मिलेगी? सो हमें क्या करना होगा, 15 डिग्री सेल्सियस को कूल अगर हमने उस प्रोडक्ट को किया तो हमें एडिशनल हीट भी मिलेगी. सो नेक्स्ट द डेफिनेशन ऑफ GCV इज the total amount of heat obtained on complete combustion of unit mass or volume of fuel at ESTP. इथपर्यंत ESTP पर्यंतची जी तुमची डेफिनेशन आहे ती तुमची कॅलरिफिक व्हॅल्यूची आहे पा. कॅलरिफिक व्हॅल्यूच्या डेफिनेशनच्या पुढेच आपण फक्त काय म्हटलं की ऑन कूलिंग द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन टू 15 डिग्री सेल्सियस. जो हमारी पहले वाली डेफिनेशन है कैलोरीफिक वैल्यू की, उसमें मैंने सिर्फ ये कहा कि ऑन कूलिंग द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन टू 15 डिग्री. जब ये सेंटेंस उसमें ऐड होगा ऑन कूलिंग द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन टू 15 डिग्री सेल्सियस, देन दिस डेफिनेशन इज called as GCV, that is gross calorific value, also called as HCV. Okay, the GCV is having only theoretical importance. It is not a practical concept, it is only theoretical concept. Okay, are we getting GCV? Are you getting? Hello, do you understand GCV? इसके ऊपर न्यूमेरिकल्स है, उसे हमें सॉल्व करना है. सो डू यू अंडरस्टैंड इट क्लियरली? इफ यू आर नॉट, आई विल रिपीट. प्लीज गिव योर रिस्पॉन्स. हेलो हेलो, डू यू अंडरस्टैंड? से यस और नो. हॅलो, आवाज येत नाही का? संगीता देशमुख E02. हॅलो, am I audible? Yes. समजले का रिपीट करायचंय? समजले का? GCV मध्ये काय अडचण आहे का सांगा. हे सेंटेन्स समजलं नाही किंवा डेफिनेशन समजली नाही? No ma'am. ओके, समजले ना? क्लिअर Yes. ठीक आहे. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. जरी यातलं एखादं सेंटेन्स समजलं नाही, याचं काय मिनिंग आहे समज नसेल तर सांगत चला. ओके, पहा आता मी तुम्हाला काल चार्ट सांगितलेला होता वाचून यायचं म्हणून. ठीक आहे, वाचलं का? वाचलं का? Yes ma'am. हा ठीक आहे. मग याच्यावरती क्वेश्चन विचारू शकते ना मी आता? विचारू का प्रश्न? Can I ask some question? Yes or no? Can I ask? अरे बोला काहीतरी. अजून सकाळी आहे, पहिलं लेक्चर आहे. एवढं काय, सेकंड लेक्चर आहे. ठीक आहे. हॅलो हॅलो, बोलत का नाही रे? जेवण बिवण करते का सगळी मुलं? जेवताय का सगळे? हॅलो. No ma'am. हा, मग विचारू का प्रश्न? वाचून आला ना तुम्ही? वाचले का? E03 शुभदा. शुभदा. Yes ma'am. हा चार्ट तुम्हाला वाचून यायला सांगितलेला. मी क्वेश्चन विचारणार आहे. विचारू का आता? स्टार्ट करू का? Yes ma'am. ओके, सी. In solid fuel, smoke is dash dash. In question is, in solid fuel, smoke is dash dash. काय आन्सर? पट 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 बोला, वेळ लावू नका. हॅलो, सॉलिड फ्युअल मध्ये
स्मोक कसा आहे? Considerable. Okay. Then next. In liquid, the smoke Lower. is Lower. okay. Ignition temperature for gases. Very low. Okay, very good. Non-combustible matter in solid. High. Okay. ओके, व्हेरी गुड. मुलांनी पण उत्तर द्यायचंय, फक्त मुलींसाठी नाहीत प्रश्न. मुलांनी पण बोलायचे. नॉन कंबस्टिबल मॅटर इन गॅसेस फ्युअल. नील. मुलं उत्तर देतील. अनिकेत E17. अनिकेत आहे का तुम्ही तिथं? E23. नागेश. नॉन कंबस्टिबल मॅटर इन गॅसेस फ्युअल. घाडगे प्रदीप. आर यू देअर प्रदीप? नील मैडम. Okay, very good. Then next, see volatile matter in solid fuel. E27. Arjun. Large. Very good. Next, moisture in liquid. Neil. Very good. Thermal efficiency for the gases. High. High. Okay, very good. Air requirement for complete combustion for solid fuel is dash dash. E33. Vikram. Large. Large. Okay. सॉलिड साठी विचारले का? ठीक आहे. सॉलिडला लार्ज. ट्रान्सपोर्टेशन फॉर गॅसेस फ्युअल. E34. ओम. E42. आयशा. E44. प्रियंका. प्लीज गिव्ह मी आन्सर. E41. मेघा. E42. आयशा नंतर 47. आयशा सेकंड. आयशा 42. गायत्री. क्वेश्चन काय आहे? ट्रान्सपोर्टेशन फॉर गॅसेस फ्युअल इज डॅश डॅश. 54. चिन्मय. आर यू देअर चिन्मय? E44. सॉरी 54. चिन्मय. अरे बोला चिन्मय. हॅलो. E51. विराज. आर यू देअर विराज? 62. संकेत. ओमकार. Sakib, tell me the transportation for the gaseous fuel is. Hello, Sakib, are you there? Yes, ma'am. So tell me the transportation for gaseous fuel is dash dash. Gaseous fuel के लिए transportation कैसा है? What is the answer? Transportation for the gaseous fuel. काय रे आन्सर? बाकीची मुलं सांगा ज्यांची नाव घेतली नाही ते ऍक्टिव्ह आहेत ते. मला वाटतं बाकीची मुलं झोपली सगळी. जेवण करते काय माहिती. Easy but risk hazard. येस, इझी आहे पण रिस्क असते फॉर हजार्ड. ओके, व्हेरी गुड. नंतर कॉस्ट फॉर द गॅसेस फ्युल इज कॉस्टली असेल. हाय. हाय. नंतर कोणतं? स्पेस फॉर स्टोरेज फॉर गॅसेस. Very large. अँड फॉर लिक्विड स्मॉलर. आणि सॉलिड साठी Small. आता याच्यामध्ये जर तुम्हाला कम्पेअर करायचं असेल तर सॉलिडला जास्त लागते, त्यानंतर लिक्विड मोठं येतं का? बरं. नंतर त्यासाठी लिक्विडला ॲज कम्पेअर टू सॉलिड लेस असेल अँड गॅसेसला त्याच्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे लिक्विडला कमी आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट
लास्ट आता यूज इन IC इंजिन फॉर लिक्विड. यूज इन IC इंजिन्स फॉर लिक्विड इज कन्व्हिनियंट आहे. ओके. आणि सॉलिड साठी Cannot use. व्हेरी गुड व्हेरी गुड. सॉलिड जे आहे ते आपण इथं पहा IC इंजिन मध्ये अजिबात यूज करू शकत नाही. लिक्विड म्हणजे पेट्रोल डिझेल यूज करू शकतो आणि गॅसेस पण यूज करू शकतो. ओके व्हेरी गुड. सी ठीक आहे. आता GCV आपला कम्प्लीट झालेला आहे. राईट डाऊन. कॅलोरिफिक व्हॅल्यूची आपण डेफिनेशन कम्प्लीट केली का? Yes, ma'am. ओके. देन त्याच्या पुढे लिहा फर्स्ट टाइप ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. राईट डाऊन. First point, fuel contains some hydrogen bond. Fuel contains some hydrogen bond. Fuel contains some hydrogen bond with carbon atoms. With carbon atoms. Second, when fuel is burned, hydrogen forms water vapors. When fuel is burned, hydrogen forms water vapors. Comma, the water vapors if cooled, we get certain amount of heat. As the water has high latent heat of 2450 joules, 2450 joules per gram, or 587 calorie per gram. Next sentence. So we get some heat directly by combustion of fuel, and in addition we get certain amount of heat by cooling up to 15 degrees Celsius. By cooling up to 15 degrees Celsius. मॅम स्लाइड दिसत नाही. दिसत नाही? एक मिनिट शेअर करते मी स्क्रीन. दिसते का ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू? येस मॅम. हा ओके. झालं का? हे लिहून झालं? So we get some heat directly
बाय कंबशन. काही हीट आपल्याला कंबशन झाल्यानंतर भेटते आणि काही वॉटर वेपर कूल केल्यामुळे भेटते. असे दोन टाईपचे आपल्याला हीट भेटणार आहे. ठीक आहे. इज इट ओव्हर? ओव्हर ऑर नॉट? Yes, ma'am. ओके. पहा आता डेफिनेशन लिहूया आपण. Next, see the definition. Write down. The total amount of heat, the total amount of heat obtained on complete combustion, obtained on complete combustion of unit mass or unit volume of fuel, unit mass or unit volume of fuel, in bracket ESTP, in bracket ESTP, and on cooling the products, on cooling the products of combustion to 15 degrees Celsius, 15 degree Celsius. Next, GCV is only having theoretical importance. GCV having only theoretical importance. Is it over? Completed?